आपण जाऊयात, आमचे प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत ज्ञानेश्वर, आता सध्या त्या ठिकाणी काय सुरू आहे? निखिल, आपण बघतोय सतीश उर्फ खोक्या भोसले गुन्हे करून फरार होता. काल जे आहे ते त्याला प्रयागराजमधून बीड पोलीस व यूपी पोलिसांनी अटक केली होती आणि वन विभागानं सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. त्यातला महत्त्वाचा गुन्हा म्हणजे सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरात शिकारीसाठी लागणारं साहित्य वाळलेलं मांस आढळलं होतं. त्यावरून जे आहे ते वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल झाला होता. तर हे जे आपण आता घर बघतोय हे सतीश उर्फ खोक्या भोसलेनं वन विभागाच्या गट क्रमांक 51 या जागेवर जे आहे ते उभं केलं होतं आणि संपूर्ण घर जे आहे ते अतिक्रमित जागेवर असल्यानं वन विभाग व पोलिसांच्या वतीनं संयुक्त कारवाई करून हे घर जे आहे ते आता अतिक्रमण काढून घेतलं जात आहे. आपण या ठिकाणी बघतोय खरं तर सकाळपासूनच जे आहे ते कानकून लागली होती की आज वन विभाग व पोलीस संयुक्त कारवाई करून हे घर जमीनदोस्त करेल आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते दुपारच्या सत्रात वन विभाग व पोलिसांच्या वतीनं ही कारवाई केली जात आहे. विभागीय वन अधिकारी स्वतः या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर जे आहे ते शिरूर कासार पोलीस ठाण्याचे API धाकड सुद्धा या ठिकाणी आहेत आणि वन विभाग व पोलिसांच्या संयुक्त कारवाईच्या अनुषंगानं हे बंदोबस्त या ठिकाणी काढले जाते. सुरुवातीला जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरातील संसारोपयोगी वस्तू हाताने जे आहे ते वन विभागाचे कर्मचारी खोक्याच्या या घरावर बुलडोझर फिरवला जाणार आहे. मात्र आपण या घरामध्ये जाऊन त्याचं आपण घर दाखवू शकतो, तशी परवानगी मिळू शकते? निश्चित आपण तसा प्रयत्न करूया. मी आप्पासाहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या आपल्या सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घराकडे जे आहे ते कॅमेरा हलवावा आणि मध्ये काय चाललं हे आपण आपल्या प्रेक्षकाला दाखवूया. आपण या ठिकाणी बघतोय आपण या ठिकाणी बघतोय हा जो आहे तो समोरचा हॉल आहे. मात्र काही कारणास्तव या ठिकाणी विभागीय अधिकारी जे आहेत त्यांनी जे आहे ते परवानगी नाकारली. मात्र बाहेरून हा संपूर्ण हॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. हा संपूर्ण हॉल या ठिकाणी सतीश उर्फ खोक्या भोसलेने तयार केला होता. समोर किचन सुद्धा पाहायला मिळतं आणि ज्या रील आपण सोशल मीडियावर पैसे उधळताना बघितल्या होत्या, जो सोफा बघितला होता, या हॉलच्या पाठीमागे ती रूम आहे आणि हे जे आहे ते समोरचा हॉल या ठिकाणी आहे. आणि आता वन विभागाच्या वतीने या ठिकाणी कारवाई सुरू आहे. त्याच्या घरातील संसारोपयोगी साहित्य अर्थात त्याच्या हॉलमधील संसारोपयोगी साहित्य आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी अधिकारी आणताना पाहायला मिळतात. हे जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरात कारवाई सुरू असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर बीड पोलीस असतील, वन विभाग असेल, गेल्या काही दिवसापासून सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात ऍक्शन मोडवर आल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं आणि ही ऍक्शन आता आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळते. यापूर्वी जे आहे ते वन विभागानं कारवाई केली होती. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरातून 600 ग्राम, ज्याची काळ्या बाजारात साधारण 200 रुपये किंमत आहे, एवढा गांजा जप्त केला होता आणि त्यानुसार वन विभागाच्या एका कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र असं असलं तरी वन विभागाने जे आहे ते स्वतंत्र 2 गुन्हे सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात दाखल केले आहेत. त्यातला पहिला गुन्हा म्हणजे वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गतचा पहिला गुन्हा, तर दुसरा गुन्हा म्हणजे सतीश उर्फ खोक्या भोसलेने वन विभागाच्या जागेवर केलेलं अतिक्रमण.